नमस्कार, कसे आहात तुम्ही? ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारी भेंडीची भाजी. या भाजीमध्ये आपण कोणताही मसाला वापरलेला नाही, तरी पण ही भाजी खायला खूप चवदार होते. आणि अशा पद्धतीने भेंडीची भाजी करा, भेंडीची भाजी चिकट पण होणार नाही. चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आणि कोरडी करून घेतलेली आहे. कापडाला पुसून घ्यायची, चांगली कोरडी करायची. त्यानंतर मिरच्या आणि लसूण घेतलेलं आहे. आता आपण भेंडीला कापून घेऊ. भेंडीचं असं पुढचं मागचं देठ कापून घ्यायचं. 4 ते 5 भेंड्या एकसकट कापायच्या, म्हणजे लवकर कापून पण होतात आणि आपला वेळ पण वाचतो. अशा पद्धतीने आपण भेंडी कापून घेऊ. व्यवस्थित चेक करून घ्यायचं भेंडी. काही भेंडी खराब असतात, नाहीतर मग एकसारखं कापतच राहाल तर खराब भेंडी पण कापली जाईल. बघा, आता भेंडी आपली कापून झालेली आहे. त्यानंतर लसूण आणि मिरची पण कापून घेऊ. आता आधी मिरची कापून घेऊ. असं जाडसरच कापून घ्यायचं मिरचीला. त्यानंतर लसणाचे पण असे उभे काप करून घ्यायचे, नाहीतर मग बारीक कापून घेतला तरी पण चालेल, किंवा ठेचून घेतला ते पण चालेल. तुम्हाला हवं तसं कापायचं. आता मिरची लसूण कापून झालेलं आहे. गॅसवर आता आपण कढई ठेवू. ही भेंडीची भाजी आपण लोखंडाच्या कढईमध्ये बनवणार आहोत. लोखंडाच्या कढईमध्ये भेंडीची भाजी खूप छान लागते. आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ. मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर मग मोहरी टाकायची. त्यानंतर जिरे टाकायचे. त्यानंतर मग लसूण टाकून घ्यायचा. छान परतून घ्यायचं. आता लसूण छान परतला का मग हिरवी मिरची टाकायची. मिरचीला पण आता छान परतून घ्यायचं. ही भेंडीची भाजी हिरव्या मिरचीची एक वेळा तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा. काही जण लाल मिरची पावडर टाकतात, पण हिरव्या मिरचीच्या भाजीला जी चव आहे ती लाल मिरचीच्या भाजीला येत नाही. आता बघा, लसूण आणि मिरची चांगलं तेलामध्ये झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये भेंडी टाकून घेऊ. भेंडी टाकल्यानंतर छान परतून घेऊ. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण थोड्या वेळाने भाजीला चांगलं परतत राहू. असं व्यवस्थित 1 मिनिट झाला का परतत राहायचं, म्हणजे भाजी पटकन होते आणि भेंडी पण कढईला चिटकत नाही. त्यासाठी असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडी पसरट करून घ्यायची भेंडीला, म्हणजे त्यातलं पाणी पण लवकर सुकतं आणि भाजी पण पटकन होते. आता बघा, भाजीचा कलर बदलतोय, भेंडीचा रंग. आता तुम्हाला असं वाटेल की थोडा चिकटपणा येतोय भेंडीला, पण तो थोड्या वेळाने कमी होईल. बघा, आता भेंडीचा कलर अजून बदललेला आहे. एक मिनिटांनी परत अजून व्यवस्थित हलवून घेऊ. भाजीला छान मिक्स करायचं. आता आपण भाजीमध्ये मीठ टाकू. भेंडीला चांगली अर्धी शिजू द्यायची तेलामध्येच आणि मग मीठ टाकायचं. अशा पद्धतीने जर भेंडीची भाजी बनवली तर मग चिकट नाही होत. आणि तुम्ही जर आधीच भेंडीला मीठ टाकलं तर मग भेंडीची भाजी चिकट होते. त्यासाठी भेंडीच्या भाजीला अर्धी जास्त शिजून घ्यायची, मग मीठ टाकायचं. आता बघा, मीठ टाकल्यानंतर परत 3 ते 4 मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपली मस्त अशी भेंडीची भाजी बनून तयार आहे. बघा किती छान. त्यावर तुम्ही मस्त कोथिंबीर टाकून घेऊ शकतात. काही जण शेंगदाण्याचं कूट पण टाकतात. तर तुम्हाला जर आवडत असलं शेंगदाण्याचं कूट, तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण यामध्ये टाकू शकतात. आता आपली गरम गरम अशी भेंडीची भाजी तयार आहे. टिफिनवर न्यायला पण अगदी पटकन बनवून तयार पण होते. जास्त वेळ पण लागत नाही
आणि लहान मुलं पण खूप आवडीने खातात ही भाजी. लहान मुलांच्या टिफिनमध्ये पण तुम्ही ही भाजी देऊ शकतात. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घ्या. थँक्यू.